आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। प्रत्यक्ष भेटीमध्ये चर्चा करू, अमित शहांचा देवेंद्र फडणवीसांना फोन। सूत्रांची माहिती, राजीनामा देण्याच्या तयारीनंतर शहांचा फडणवीसांना फोन। देवेंद्र फडणवीस आजच दिल्लीला जाणार, नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट घेणार। उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीनंतरही फडणवीस राजीनाम्यावर ठाम, नेत्यांकडून फडणवीसांच्या मंत्रणीचे प्रयत्न सुरू। फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक, जे 2 पक्ष फोडले त्यांनीच फडणवीसांवर अश्रू ढाळण्याची वेळ आणली। फडणवीसांनी सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने केला, राऊतांची फडणवीसांवर टीका। नागपूरमध्ये विमानतळ परिसरामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, जब तक है दम तब तक लढते रहेंगे हम अशा आशयाचे बॅनर झळकले। शरद पवार गटाच्या यशानंतर अजितदादा गटामध्ये धाकधूक, आजच्या अजित पवार गटाच्या बैठकीला किती आमदार हजेरी लावणार याकडे सर्वांचं लक्ष। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली नवनिर्वाचित खासदारांची बैठक, आज दुपारी 1 वाजता शिंदे खासदारांसह पराभूत झालेल्या उमेदवारांना मार्गदर्शन करणार। शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार आज शरद पवारांची भेट घेणार, दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये पवार खासदारांना मार्गदर्शन करणार। निवडणुकीचा कार्यकाळ संपल्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, दुपारी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक, बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। मोदी सरकारचा 8 जूनला शपथविधी, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी सोहळ्यासाठी तयारी सुरू। नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू एनडीए सोबतच, नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा, एनडीए उद्या सत्ता स्थापनेचा दावा करणार। नव्या सरकारमध्ये भाजपला 5 मंत्रिपदं गमवावी लागणार, 5 खासदारांमागे 1 कॅबिनेट मंत्रिपद असा भाजपचा फॉर्म्युला, सूत्रांची माहिती। इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, विरोधातच बसणार, इंडियाच्या बैठकीमध्ये तुर्तास सत्तेच्या हालचाली न करण्याचा निर्णय, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची माहिती। एनडीएच्या बहुमत चाचणीच्या दिवशी इंडिया आघाडी संसदेमध्ये शक्तीप्रदर्शन करणार, मतदानामध्ये प्रत्यक्ष सहभागी न होता संख्याबळ दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार। काँग्रेसचे नेते राहुल गांधींना विरोधी पक्षनेते बनवण्याची शक्यता, लवकरच काँग्रेसकडून अधिकृत घोषणा होणार, सूत्रांची माहिती। मोदींचा पंतप्रधान पदाचा मार्ग सरळ नाही, मोदींना त्यांच्याच पक्षामध्ये विरोध, राऊतांचा निशाणा, तर मोदी शहांनी संघालाच आपला गुलाम करण्याचा प्रयत्न केला, संघ निर्णय घेऊन मोदींना घरी पाठवू शकतात, राऊतांचा दावा। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाच्या एका खासदाराची वर्णी लागण्याची शक्यता, त्यासाठी श्रीरंग बाणे, धैर्यशील शिलमाने आणि श्रीकांत शिंदेंची नावाची चर्चा, सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज राष्ट्रपतींची भेट घेणार, निवडणूक आयुक्त नवनिर्वाचित खासदारांची यादी राष्ट्रपतींकडे देणार। दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीनंतर मोदींची शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंशी चर्चा, मोदींनी राज्यामध्ये लोकसभेतील अपयशाची कारणं समजून घेतली, विधानसभेला चुका सुधारून एकत्रित काम करण्याचे मोदींचे निर्देश। शरद पवार गटाचे सर्व खासदार 9 जूनला मुंबईमध्ये एकत्र येणार, 10 जूनला पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये सहभागी होणार, वायवी चव्हाण सेंटरमध्ये सोहळ्याचं आयोजन। साताऱ्यामध्ये अपक्ष उमेदवाराच्या तुतारी चिन्हाचा फटका बसला, जयंत पाटील यांचं वक्तव्य, शरद पवार गटाचा तुतारी वाजवणारा माणूस तर अपक्षाला दिलं होतं तुतारी हे चिन्ह, सारख्या चिन्हामुळे शशिकांत शिंदेंची मतं अपक्षाला गेली, जयंत पाटील यांचं मत। अमोल कीर्तीकरांच्या प्रकरणामध्ये शिंदेंनी कुणाला धमकावलं आणि निकाल बदलून घेतला हे सांगावं, संजय राऊतांचे मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप। बरंच काही राहून गेलं, पुलाखालून पाणी वाहून गेलं, लवकरच स्वाभिमानानं लढलेल्या कार्यकर्त्यांना कळेल, खोत यांचा राजू शेट्टी यांना खोचक बोला। रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव, भाजपच्या जिव्हारी, चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघातच राजू पारवेंना कमी मत पडल्यानं कामठी शहर कार्यकारिणी बरखास्त। बारामती लोकसभेतील भोरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैसे वाटणाऱ्यांवर अद्यापही कारवाई नाही, कारवाई न झाल्यानं काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आक्रमक, कारवाई न केल्यास पोलिसांविरोधात आंदोलनाचा इशारा। पुण्याच्या मावळ मतदारसंघामध्ये नोटाला 16,760 मतदान, मावळमध्ये कोणताच उमेदवार पसंत नसल्याचं मतदारांनी दाखवून दिलं। बारामती कुस्तीगीर परिषद अध्यक्षपदावरून युगेंद्र पवारांना हटवलं, कुस्तीगीर संघटनेचं कोणतेही पत्र मला मिळालं नाही, अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। पराभवानंतर सुजय विखेंच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी, विखे यांचे खंदे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर। लोकांना गृहीत धरून केलेलं राजकारण लोकांना आवडत नाही, गद्दारीचा डाग कधी पुसता येणार नाही, ओमराजे निंबाळकरांचा शिंदे अजितदादा गटावर निशाणा। लोकसभेतील वंचितचे उमेदवार वसंत मोरेंचं डिपॉझिट जप्त, वसंत मोरेंना केवळ 32,012 मतं मिळाली, डिपॉझिट परत मिळण्यासाठी उमेदवारांना 1,84,00,000 मतांची होती अट।
जळगावच्या वर्तमानपत्रांमध्ये एकनाथ खडसेंच्या जाहिरातीनं चर्चांना उधाण. टायगर अभी जिंदा आहे अशा आशयाची जाहिरात आल्यानं चर्चा. खडसेंच्या समर्थकांकडून प्रसिद्ध करण्यात आली जाहिरात. वर्ध्याच्या आर्वीमध्ये शरद पवार गटाच्या विजयानंतर रॅली. नवनिर्वाचित खासदार अमर काळेंचाही रॅलीमध्ये सहभाग. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी. संविधान बचावच्या मुद्द्यामुळे राज्यासह देशामध्ये काँग्रेसला यश. काँग्रेसचे नेते नितीन राऊतांचा दावा. नागपूर शहरीमध्ये धर्मराव बाबा आत्राम दिलो के राजा चित्रपटाचं प्रदर्शन. चित्रपटातून विकास कामं मतदारांपर्यंत पोहोचवणार. किल्ले रायगडावर आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा. हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351वा शिवराज्याभिषेक सोहळा कोल्हापूरमध्ये नवीन राजवाड्यामध्ये पहिल्यांदा साजरा होतोय. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. धाराशिवमधील तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न. मराठा ठोक क्रांती मोर्चा आणि पुजाऱ्यांच्या मागणीनंतर पहिल्यांदाच तुळजापूरमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यामधल्या चित्रकारांना कवडीवर शिवराज्याभिषेक सोहळा साकारला. संदीप डाकवे यांनी काळ्या रंगामध्ये सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराज रेखाटले. दागिने जप्त. बुलढाणा शहर पोलिसांची कामगिरी.